नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। एसएससी जीडी भरती 2024 तर पहा मित्रांनो, अगोदर ज्या जागा होत्या त्या 26,146 जागा होत्या आणि यामध्ये ज्या मित्रांनो 20,000 जागा वाढलेल्या आहे, 20,000 प्लस। तर आता टोटल जे एसएससी जीडीची जी भरती झाली आहे तर हे झाले मित्रांनो 46,767 जागांसाठी ज्या मित्रांनो टोटल एसएससी जीडीची भरती झाली आहे मित्रांनो हे 2024 ची। आणि एवढ्या जागा ज्या वाढल्या मित्रांनो तर याचा जो प्रभाव जो पडणार आहे हा सरळ मित्रांनो कटावर पडणार आहे। आणि ज्या पण विद्यार्थ्यांनी चांगला पेपर सोडवला असेल, ज्या पण विद्यार्थ्यांनी सिरियसली पेपर सोडवला असेल तर तेच विद्यार्थी ज्या मित्रांनो फायद्यामध्ये आहे। ठीक आहे, तर पहा मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कालपासून एकच कमेंट होते की सर एसएससी जीडी भरतीचा कटऑफ किती लागणार आहे। तर आता मित्रांनो ह्या 46,000 जागांचा कटऑफ किती लागणार आहे याबद्दलच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। आणि या अगोदर सुद्धा मी एसएससी जीडीचा कटऑफवर व्हिडिओ बनवला होता, पण त्या 26,146 जागांवर बनवला होता। पण आता मित्रांनो टोटल 46,667 जागांसाठी ही भरती निघाली आहे। तर याचा कटऑफ किती लागणार आहे यावर तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। आणि आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो हा संपूर्ण अभ्यासपूर्ण जे मित्रांनो आजचा व्हिडिओ होणार आहे। तर कालपासून बऱ्याच विद्यार्थ्यांचे एकच कमेंट होते, सर मी एससी कॅटेगरीचे महिला उमेदवार आहे, मला या ठिकाणी 85 मार्क्स पडले आहे। सर मी एसटी कॅटेगरीचे आहे, मला या ठिकाणी 70 मार्क्स पडले, सिलेक्शन होणार आहे काय। सर मी ओबीसी कॅटेगरीचे आहे, 116 मार्क्स मला या ठिकाणी पडला आहे, फायनल सिलेक्शन होणार आहे काय। सर मी ओपन कॅटेगरीचे आहे, मला या ठिकाणी 98 मार्क्स पडला आहे, माझा सिलेक्शन होणार आहे सर होणार आहे का। सर मी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा आणि मला या ठिकाणी 98 मार्क्स पडले, माझा सिलेक्शन होणार आहे का। अशा बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा एकच डिमांड होती की सर एसएससी जीडी भरतीचा कटऑफ किती लागणार आहे यावर एक व्हिडिओ बनवा। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी याबद्दलच माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। आणि जास्त करून ज्या मित्रांनो एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा मित्रांनो, मी तुम्हाला अगोदरपासूनच चांगल्या पद्धतीने सांगत आलोय की जास्त कटऑफ महाराष्ट्रात लागणार नाही, 120 130 प्लस जाणार नाही। मी तुम्हाला अगोदरपासून ज्या मित्रांनो सांगत आलेलो आहे। तर तुम्ही काय करता या ठिकाणी, तुम्ही ज्या मित्रांनो जे हिंदी चॅनल आहे त्यांचे जे तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ बघता, तर मित्रांनो रोजगार विथ अंकित झाला, त्याचबरोबर एसएससी अड्डावाला झाला, जे पण तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ बघता त्यांचे तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ बघता आणि ते जे कटऑफ सांगते ते एकदम हाय सांगते आणि ते हिंदी स्टेटचा कटऑफ जे मित्रांनो सांगत असते, जसं बिहार झालं, त्याचबरोबर उत्तर प्रदेश झालं, मध्य प्रदेश झालं, त्याचबरोबर पंजाब झालं, हरियाणा झालं, जे हिंदी स्टेट आहे तिथला जे मित्रांनो ते कटऑफ सांगते 120 130 अशा प्रकारे। ठीक आहे, आणि तुम्ही सुद्धा त्यांची व्हिडिओ बघून जे मित्रांनो डिमोटिवेट होता। तर यामध्ये काय होतं की आपलंच मित्रांनो नुकसान होते। त्यांनी जर सांगितलं 120 130 कटऑफ लागते तर तुम्ही या ठिकाणी डिमोटिवेट होता आणि तुमची फिजिकलची तयारी तुम्ही ऑटोमॅटिक मित्रांनो बंद करता। ठीक आहे, तर मी तुम्हाला अगोदरपासूनच सांगत आलो की जास्त महाराष्ट्राचा कटऑफ लागत नाही आणि महाराष्ट्राचा कटऑफ जो मित्रांनो हा कमी लागत असतो, बाकीच्या स्टेटपेक्षा ज्या हिंदी स्टेट आहे तिथला कटऑफ मित्रांनो एकदम हाय लागत असतो, एक लक्षात ठेवा। तर यावर्षी महाराष्ट्राचा जो कटऑफ आहे मित्रांनो हा कमी लागणार आहे, त्याचे कारण मी तुम्हाला सर्वात आधी ज्या मित्रांनो या ठिकाणी सांगून देतो। कारण की आता जो व्हिडिओ आहे मित्रांनो हा पूर्ण अभ्यासपूर्ण व्हिडिओ आहे, पूर्ण आपण अभ्यास करूनच मित्रांनो हा एसएससी जीडी भरतीचा ज्या मित्रांनो व्हिडिओ बनवता आणि नक्कीच मित्रांनो एवढाच या ठिकाणी यावर्षी एसएससी जीडीचा फायनल कटऑफ लागणार आहे। ठीक आहे, सर्वात आधी मी तुम्हाला या ठिकाणी कारण सांगून देतो की एसएससी जीडी भरतीचा महाराष्ट्राचा कटऑफ काऊन कमी लागणार आहे याबद्दल। तर पहा मित्रांनो, मागची जी भरती होती ती होती मित्रांनो या ठिकाणी 50,000 जागांसाठीच होती आणि त्यावेळेस जे मित्रांनो 2022 ची भरती निघाली होती तर त्यावेळेस जे जागा होत्या तर त्या 50,000 होत्या आणि फॉर्म जे आले होते जवळपास 54 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते। तर तेव्हा सुद्धा महाराष्ट्राचा कटऑफ कमी लागला होता, जवळपास 100 पर्यंत विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं सर्व कॅटेगरीच्या। ठीक आहे, आणि त्यावेळेस काय होतं मित्रांनो 100 110 पर्यंत विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं। त्याचबरोबर त्या भरतीमध्ये जे मित्रांनो जास्त फॉर्म आले होते आणि यावर्षीचं जर बघितलं मित्रांनो आपण 2023-24चं तर फक्त मित्रांनो यावर्षी जे फॉर्म आले हे फॉर्म खूप कमी आलेले आहे, फक्त जवळपास 40 ते 45 लाख फक्त मित्रांनो फॉर्म आलेले आहे। आणि जागांचा जर विचार केला आपण 46-47 हजार ज्या मित्रांनो जागा एसएससी जीडी भरतीच्या। ठीक आहे, तर मागच्या भरतीपेक्षा यावर्षी मित्रांनो फॉर्म कमी आलेले आहे। तर याचं कारण सुद्धा मित्रांनो कटऑफवर लागणार आहे। त्याचबरोबर दुसरी गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो की यावर्षी जर मित्रांनो आपण बघितलं तर सर्वात जास्त जे नवीन विद्यार्थी जे मित्रांनो यावर्षी सर्वात जास्त नवीन विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असता। तर काय होते मित्रांनो, जे पण नवीन विद्यार्थी फॉर्म भरते तर त्यांचा मित्रांनो जास्त अभ्यास नसते, त्यांना काही अनुभव नसते, ते फक्त भरती पाहायला येते, नुसतं तुक्के वगैरे मारतात। ज्यांची पहिली भरती असते तर जास्त सिरियसली विद्यार्थी घेत नाही, तर त्यामुळे महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थी यावर्षी जे मित्रांनो नवीन आहे। ठीक आहे, तर हे सुद्धा कारण आहे एसएससी जीडीचा कटऑफ कमी
लागण्याचं। त्याचबरोबर जे मित्रांनो यावर्षी जर आपण बघितलं वर्षी जास्त नवीन विद्यार्थी तर त्यांनी नुसतं तुक्के मारले, नुसतं ते अशीच भरती पाहण्यासाठी आले होते आणि काही विद्यार्थ्यांनी पेपर सुद्धा दिला नाही, तर ह्या कारणाने सुद्धा कट ऑफ कमी लागू शकतो। त्याचबरोबर भरपूर विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातल्या फॉर्म भरला नाही यावर्षी एसएससी जीडी भरतीमध्ये, कारण की सर्व्हर डाऊन होतं एसएससी जीडीचं, त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आला नाही। ठीक आहे, तर सरळ मित्रांनो कट ऑफ महाराष्ट्राचा कमी लागणार आहे। तर आता या ठिकाणी कट ऑफ किती लागणार आहे एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या सर्व कॅटेगरीचा मी तुम्हाला सांगून देतो। तर पहा मित्रांनो सीआयएसएफचा जो कट ऑफ आहे हा सर्वात हाय जाणार आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा। तर पुरुष उमेदवारांचा 120 वर लागणार आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा सीआयएसएफचा। त्याचबरोबर महिला उमेदवारांचा 115 पर्यंत जाणार आहे सीआयएसएफचा। त्याचबरोबर बीएसएफचा जो कट ऑफ लागणार आहे मित्रांनो ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा, तर हा जो लागणार आहे हा 100 पर्यंत पुरुष उमेदवारांचा कट ऑफ लागणार आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांचा जो ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा कट ऑफ लागणार आहे तर हा 90 पर्यंत या ठिकाणी लागणार आहे। त्याचबरोबर बीएसएफचा जो कट ऑफ आहे ओबीसी कॅटेगरी, तर ओबीसी कॅटेगरीचा जो बीएसएफचा कट ऑफ पुरुष उमेदवारांचा लागणार आहे हा 95 वर लागणार आहे। महिला उमेदवारांचा जो कट ऑफ आहे हा 90 वर लागणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचा जो सीआयएसएफचा कट ऑफ आहे तर हा पुरुष उमेदवारांचा 120 प्लस जाणार आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांचा जो सीआयएसएफचा कट ऑफ आहे हा 116 पर्यंत लागणार आहे। तर सीआयएसएफचा हाय लागत असतो, बीएसएफ सीआरपीएफ त्याचबरोबर आसाम रायफलचा थोडा कमी लागत असतो कट ऑफ। ठीक आहे, त्याचबरोबर जे मित्रांनो जे त्यानंतरची जी कॅटेगरी आहे ते मित्रांनो एससी कॅटेगरी येते। ठीक आहे, तर एका एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांची सुद्धा वारंवार कमेंट होती की सर 85 मार्क्सचा सिलेक्शन होणार आहे काय। तर पहा या ठिकाणी एससी कॅटेगरीचा जो कट ऑफ लागणार आहे बीएसएफचा, तर पुरुष उमेदवारांचा 90 पर्यंत या ठिकाणी कट ऑफ लागणार आहे आणि महिला उमेदवारांचा जो कट ऑफ लागणार आहे एससी कॅटेगरीचा तर तो या ठिकाणी 80 पर्यंत लागणार आहे। तर 80 जर तुम्हाला मार्क्स असेल एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांना तर तुमचं या ठिकाणी डायरेक्ट सिलेक्शन होऊ शकते 80 जर मार्क्स असेल तर एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांना। ठीक आहे, त्याचबरोबर सीआयएसएफचा जो कट ऑफ लागणार आहे एससी कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा तो 115 प्लस जाणार आहे। ठीक आहे, आणि महिला उमेदवारांचा जो सीआयएसएफचा कट ऑफ लागणार आहे तो 110 पर्यंत या ठिकाणी लागणार आहे। त्याचबरोबर दुसरी जी कॅटेगरी येते ते मित्रांनो एसटी कॅटेगरी, तर एसटी कॅटेगरीचा कट ऑफ सर्वात कमी जाणार आहे। तर एसटी कॅटेगरीचा बीएसएफचा जो कट ऑफ लागणार आहे हा 85 पर्यंत ज्या मित्रांनो या ठिकाणी लागणार आहे। तुम्हाला 85-86 जरी असेल तर सिलेक्शन होणार आहे या ठिकाणी बीएसएफ मध्ये। ठीक आहे, त्याचबरोबर एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कट ऑफ लागणार आहे तर हा लागणार आहे या ठिकाणी मित्रांनो 80 पर्यंत लागणार आहे बीएसएफचा एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा। त्याचबरोबर सीआयएसएफचा जो कट ऑफ यावर्षी लागणार आहे तर सीआयएसएफचा कट ऑफ या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो 110 प्लस जाणार आहे एसटी कॅटेगरीचा। त्याचबरोबर महिला उमेदवार जर तुम्ही एसटी कॅटेगरीच्या असाल तर महिला उमेदवारांचा एसटी कॅटेगरीचा जो कट ऑफ लागणार आहे हा 100 पर्यंत जाणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर ज्या मित्रांनो यावर्षी जर आपण ओपन कॅटेगरीचा कट ऑफ बघितला तर ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ लागणार आहे बीएसएफचा जो लागणार आहे हा 105 प्लस जाणार आहे, 105 पर्यंत या ठिकाणी कट ऑफ लागणार आहे ओपन कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा। त्याचबरोबर महिला उमेदवारांचा जो कट ऑफ लागणार आहे तर महिला उमेदवारांचा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ लागणार आहे 100 पर्यंत। त्याचबरोबर बीएसएफ सीआयएसएफ आयटीबी या ठिकाणी आसाम रायफल तुम्हाला भेटू शकते एवढ्या मार्क्सवर। त्याचबरोबर सीआयएसएफचा जो कट ऑफ जाणार आहे यावर्षी तर पुरुष उमेदवारांचा जाणार आहे 125 प्लस सीआयएसएफचा ओपन कॅटेगरीचा। ठीक आहे, त्याचबरोबर महिला उमेदवार जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर महिला उमेदवारांचा 118 पर्यंत ज्या मित्रांनो या ठिकाणी जाणार आहे ओपन कॅटेगरीचा कट ऑफ। ठीक आहे, तर एवढाच या ठिकाणी ज्या मित्रांनो एसएससी जीडीचा कट ऑफ लागणार आहे। तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो टेन्शन वगैरे घ्यायचं नाही की तुम्हाला या ठिकाणी खचून जायचं नाही, कारण की तुम्ही अगोदरपासून मित्रांनो हिंदीवाल्यांचे व्हिडिओ बघितले एसएससी अड्ड्यावाल्याचे त्याचबरोबर रोजगार विद अंकितचे, तर मराठी माणसाला तुम्ही या ठिकाणी काही सपोर्ट करत नाही। तर मी तुम्हाला जेव्हा सुद्धा सांगतो हे चांगल्यासाठी सांगतो जेणेकरून तुम्ही या ठिकाणी खचून गेले नाही पाहिजे आणि तुमचंच मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन झालं पाहिजे। तर मी तुम्हाला अगोदरपासून चांगल्या पद्धतीने ज्या मित्रांनो सांगत आलेलो आहे। ठीक आहे, तर आता तुम्हाला या ठिकाणी सांगतो एसएससी जीडी भरतीचा मित्रांनो एवढाच कट ऑफ या ठिकाणी लागणार आहे यावर्षी महाराष्ट्राचा। जो मी तुम्हाला या ठिकाणी सांगितला एवढाच कट ऑफ मित्रांनो जाणार आहे, यापेक्षा जास्त कट ऑफ मित्रांनो जाणार नाही, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर ज्या पण विद्यार्थ्यांना एवढे मार्क्स असेल तर तुम्हाला या ठिकाणी खचून जायचं नाही आणि ज्या पण विद्यार्थ्यांना कमी जरी मार्क्स असेल 70-80 जरी तुम्हाला मार्क्स असेल, तुम्ही कोणती कॅटेगरी असो एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन ईडब्ल्यूएस तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असाल आणि तुम्हाला 80 जरी मार्क्स पडले असेल 70 जरी मार्क्स पडले असेल तर मी तुम्हाला या ठिकाणी असं नाही सांगणार की फिजिकल तुम्ही बंद करा, तर तुम्ही फिजिकलची तयारी चालू ठेवा 70-80 जरी तुम्हाला या ठिकाणी मार्क्स जर भेटले असेल, कारण की नॉर्मलायझेशनमध्ये मार्क्स तुमचे वाढू शकते। नॉर्मलायझेशनमध्ये 10-15-20 जरी मार्क्स वाढले तर डायरेक्ट तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते एसएससी जीडी भरतीमध्ये। तर तुम्हाला या ठिकाणी खचून जायचं नाही, ज्यांना सुद्धा 80 मार्क्स असेल कोणती कॅटेगरी असेल तर फिजिकलची जे तुम्ही या ठिकाणी तयारी चालू ठेवा, एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट लवकरच लागणार आहे। तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडी भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद जय भारत।